तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे जिममध्ये आणि तरी मी तब्बल 3 वर्षानंतर परत एकदा जिम जॉईन केलेली आहे. आणि आज आहे आपलं बॅकचा वर्कआउट. तर मी माझे शूज वगैरे घालून घेते आणि नंतर आपण भेटूया वॉर्मअपला. सो वॉर्मअपमध्ये आपण कधीही लक्षात ठेवा, वर्कआउटच्या आधी स्ट्रेचिंग वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या प्रत्येक पार्टचा वॉर्मअप झाला पाहिजे, फ्रॉम हेड टू टोपर्यंत व्यवस्थित वॉर्मअप करून घेणार आणि त्यानंतर मग आपण आपलं बॅकचा वर्कआउट सुरू करू. बॅकच्या वर्कआउटमध्ये डायरेक्ट सेट सुरू न करता आपण थोडेसे जे बॅकचे जे वर्कआउट्स असतात त्याच्यामध्ये लॅट पुल डाऊन किंवा मग फेस पुल डाऊन असे 1-2 एक्सरसाइज जे असतात ना, ते लाईट वेटमध्ये थोडेसे वॉर्मअपमध्ये पण इन्वॉल्व करून घ्यायचे. स्टार्टिंगला पुलअप्स होत असतील तुमच्याकडून तर तुम्ही पुलअप्ससुद्धा मारू शकता, ठीक आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचे जे मेन सेट्स असतात तिथे तुम्ही जाऊ शकता. जसं की तुम्ही बघताय आता मी पूर्ण वॉर्मअप करत आहे. आधी मी माझं नेकचा वॉर्मअप केला, देन शोल्डरचे पण तुम्ही 5-5 रिपिटेशन करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचं हिप आणि हिप जॉईंट्स, नी जॉईंट्स हे सगळे शोल्डर हे जे आहेत ते सगळे वॉर्मअप करून घ्यायचे. तर यामध्ये आता पहिला सेट आपण रोप पुल डाऊन घेतला आहे. याच्यामध्ये आपण हे वॉर्मअप सेट्स आहेत सगळे, हे काही मेन सेट्स नाही आहेत. हे बारबेल रोईंग आहे, हा पण एक वॉर्मअप सेटच आहे. त्यानंतर आपण आता मेन सेट्सला सुरू करूया. सो पहिला सेट आपला होणार आहे सेम बारबेल रोईंग. तर बारबेलला आपण 5-5 किलोचे वेट लावलेले आहेत आणि आता आपण बारबेल रोईंग करणार आहोत. पोश्चर आपलं याचप्रमाणे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच ठेवायचं आहे. बॅक स्ट्रेट असली पाहिजे, नीमध्ये थोडंसं बेंड होऊन तुम्ही तुमचा बार वरच्या साईडला ओढायचा आहे. मोशन याच प्रकारे करायची आहे. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट सेट करत आहोत. परत मी 2.5 किलो लावलं आणि सेकंड सेट मी मारत आहे. अशा प्रकारे आपण 3 ते 4 सेट जसे तुम्हाला जातील तुमच्या हिशोबाने, तुमचे जसे वेट कम्फर्टेबल असेल तसे वेट्स लावून तुम्ही तुमचे 4 सेट कंप्लीट करायचे आहे बारबेल रोईंगचे. सो हे झाले आपले बारबेल रोईंग. त्यानंतर आपण करत आहोत डेडलिफ्ट. डेडलिफ्टमध्ये मी वॉर्मअप सेट ऑलरेडी एक एम्प्टी बारने केला. त्यानंतर 10चे प्लेट्स लावून मी टोटल 40 kgचं 10 रिपिटेशन्स काढले. देन आपण सेकंड सेट करत आहोत 5-5ची प्लेट लावून 50 kgचे 5 रिपिटेशन्स केले. आणि त्यानंतर आता आपण करत आहोत 60 kgमध्ये मी फक्त 3 रिपिटेशन केले, कारण की 4th रिपिटेशनला माझा हात जे ग्रीप आहे ती सटकत असल्यामुळे मी ते 3च केले. देन लास्ट आहे 70 kg, 70 or 80 kg आहे अराऊंड. मी याआधी ट्राय गेलं नाही, पण हा माझा लास्ट ट्राय होता. तर इथे मला ते वेट गेलं आणि सेकंड रिपिटेशनला माझा डिसबॅलन्स झाल्यामुळे मी ते डेडलिफ्ट सोडून दिलं. त्यानंतर आपण करत आहोत लॅट पुल डाऊन. सो लॅट पुल डाऊन कधी पण तुम्ही लक्षात ठेवा की तुमचं जे शोल्डर आहे त्याचे थोडेसे बाहेर हात काढून तुम्ही तुमचं लॅट पुल डाऊनची ग्रिप तयार करायची आणि यामध्ये तुम्ही याच प्रकारे पोश्चर मेंटेन करून लॅट पुल डाऊन करायचं. असे तुम्ही 3 सेट करायचे. त्यानंतर आपण करणार आहोत रोईंग, सीटेड रोईंग. मशीनवरच करत आहोत, कारण की ज्या जिममध्ये मी जाते ते जास्त मशिनरीज अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळं मी मशीनवरच रोईंग करत आहे. सो याचे पण तुम्हाला 3 ते 4 सेट करायचे आहेत. देन आपण करणार आहोत पुल डाऊन करतात, फेस पुल डाऊन करत आहोत. सो याच्यामध्ये तुम्ही तुमचं लॅट्स जे आहेत आणि प्लस रेम्बर्ड मसल म्हणजे जो पाठीचा जो मणक्याच्या खालचा जो भाग असतो त्याला आपण ट्रेन करत असतो. सो यामध्ये तुम्ही तुमच्या वेटच्या हिशोबाने करायचं आहे. त्यानंतर लास्ट एक्सरसाइज आहे आपली बॅक हायपरटेन्शन. तिथे तुम्ही तुमचं बॅक हायपरटेन्शनसाठी जर मशीन नसेल तर अशा प्रकारे जुगाड करून तुम्ही बॅक हायपरटेन्शनचे एक्सरसाइज करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.